पुजाऱ्यांनी भल्या पहाटे पूजा बांधलेल्या केदारेश्वराच्या रावळातील दगडी ठाणवया करंजेल पिऊन वातीवरच्या ज्योती जागवू लागल्या. रावळाचा गाभारा त्यांनी उजळून टाकला. पुरंदरच्या बालेकिल्ल्यातील राणीवशाच्या दरुणी महालात मात्र रोजाना चालायचा तसा कुणबिणींचा कुजबुजता राबता आज सुरू झाला नव्हता. दरुणी महालातील बाळंतिणीच्या अंधेरी दालनाचा दरवाजा अजून बंदच होता. त्या मिटल्या दरवाजासमोर फरसबंदीवरून एक उतारवयाकडे झुकवा झालेले स्त्री खानदान अस्वस्थपणे, चिंतागत जडावल्या येरझारा घेत होते. स्वतःच्या उतावळ्या मनाने दालनाचा दरवाजा उघडला आहे अशी कल्पना करून त्या स्त्री खानदानाने कैक वेळा दरवाजाला आपली चंद्रावळी शांत नजर दिली आणि हताश होऊन पायगतीच्या फरसबंदीला ती नजर पुन्हा जोडून कुणाला ऐकू जाणार नाही अशा बेताने स्वतःशीच आई जगदंबे, आई जगदंबे असे पुटपुटणे चालू ठेवले. त्या होत्या जिजाऊ साहेब, शहाजीराजे भोसले यांच्या राणी सरकार, श्रीमान शिवाजीराजे भोसले यांच्या मातोश्री आऊसाहेब, भोसले कुळीचा पवित्र मंगल कुंकुम करंड, जगदंबेला स्त्री जातीच्या रूपात पडलेले सर्वात गोमटे स्वप्न. उत्तर रात्रीपासून जिजाऊ त्या मिटल्या दरवाजासमोर अशाच ये-जा करीत होत्या. त्यांच्या शेजारीच 10-12 हाताचा पल्ला राखून पुरंदरचे किल्लेदार नेताजीराव पालकर एका दगडी ज्योत्यावर बसले होते. उकिडव्या बसलेल्या नेताजीरावांनी आपल्या गुडघ्यांना हातांचा वेढा भरला होता. रात्रभर ताटकळत खड्या असलेल्या नेताजीरावांना शेवटी आऊसाहेबांनीच एका जागी निवांत बसायला सांगितले आणि स्वतःला गडवाऱ्याच्या थंड झमकीबरोबर केव्हा डुलका लागला तेच मग नेताजीरावांना कळलं नाही. त्यांच्या डोईवरची कंगणीदार मावळी पगडी मात्र त्या डुलक्याला हुलकावणी देत मोठ्या तालेवारीने आपला तोल त्यांच्या गरगरीत शिरावर सिताप सावरीत होती. मर्दांची झोप नाहीतरी चटक्या अंगाचीच असते. दरुणी महालावरचा रोषणाईत आला. जिजाऊंना बघताच अदब मुजरा घालून कोणाड्या कोणाड्यात निसूर झालेल्या मशाली पटापट उतरून हलक्या कदमांनी निघून गेला. दिवस चांगला 1.5 कासरा धावणी घेऊन वर चढला. महालाच्या महिरपीतून उतरलेल्या किरणांनी मध्यभागीच्या बिछायतीवर मनाजोगा ऐसपैस प्रकाश मांडला. मातोश्री जिजाऊ पुरत्या फिकरमंद झाल्या. चिंतागत फेऱ्या घेऊन त्यांच्या पायांना थकव्याचे कड आले होते. त्याहून अधिक काळजीचे कड त्यांच्या उरात दाटले होते. एकाएकी दालनाचा दरवाजा कुसवात कुरकुरला. आऊसाहेब बिगी दरवाजाच्या रोखाने पुढे सरश्या झाल्या. उरातल्या सगळ्या आऊपणानं त्यांच्या कानात जमाव केला. अनेक सवाल डोळ्यात खडे ठाकले. दरवाजा पुरता उघडला गेला. मागून बसके राजस रडणे धावणी घेत कानी आले. उघडल्या दरवाज्यात मध्यम वयाची कसबी सुईण गोजाक्का कमरेत वाकून उभी होती. आपले अशूच ओले हात जिजाऊंच्या नजरेला पडू नयेत म्हणून मनगटे कमरेवर टेकवून तिने ते पाठीशी उफराटे फिरवले होते. तापल्या दुधावर दाट साय जमून यावी तसे नितळ हसू तिच्या कुणबी मुखड्यावर खुलते झाले. जिजाऊंनी सवाल टाकण्यापूर्वीच तिने कपाळाचे गोंदलेले कातडे वर चढवीत दिललगाव कुणबी शब्दांच्या नुसत्या लाह्याच लाह्या फुलवल्या. झडू द्या तोपांची नौबत, बाळकिसन आलं बाळकिसन, बाळ पळतीन समद सुखरूप, बाळराज म्हणत नेताजीरावांनी ज्योत्यावरून खाली चटकी छलांगच घेतली. त्यांचा डुलका केव्हाच पसार झाला. मात्र सामने जिजाबाईंना बघताच दबकून डोक्यावरची पगडी त्यांनी अगोदर सीधी बसती केली. मासाहेबांना मुजरा घालीतच ते म्हणाले, बुरजांवरच्या भांड्यासनी बत्ती देतो आऊसाब, धाकलं धनी आलं, होऊ दे जगदंबेचा उदो. प्राजक्ताचे फुल भरले झाड डुलावे तशा जिजाबाई प्रसन्न हसल्या. चतुर नेताजींनी तेवढीच संमती सिताब उचलली. आपली पाठवळ आऊसाहेबांना दिसणार नाही या बेताने मुजरा घालीतच ते मागल्या पावली 4-5 कदम मागे हटले. वळताना आपल्या भरदार मिशांच्या चिंच आकड्यावरून उजव्या हाताची दमजोर पालथी मूठ फिरवताना ते स्वतःशीच बोलल्यागत भुवया चढवीत पुटपुटले, बाळराज, धाकलं धनी, बेस, लई बेस. आणि एरवी घोड्यावर मांडबुलंद बैठक जमवून दौडणारे नेताजीराव लहान बच्च्यासारखे सीधे पायीच धावले तोफखान्यावरच्या गोलंदाजांना गाठण्यासाठी. त्यांच्या त्या पाठमोऱ्या धावपळीकडे बघताना जिजाऊ कपाळीच्या आडव्या बोटांचा कुंकुमपट्टा वर चढवीत स्वतःशीच हसल्या. डोकीवरच्या टोपपदरी नेसूचा भगवा जरीकाठ त्यांनी गोंदल्या हातांच्या कुलवंत चिमटीने उगीच सरशा केला. बाळकृष्ण, शिवबांचे बाळ, पहिले बाळराजे. गोजाक्काच्या रसरशीत बोलांनी जिजाऊंच्या सोशिक मनावर लक्ष मोरपिसे फिरली होती. आता त्या थोरल्या आऊ झाल्या होत्या. त्यांच्या पापण्यांची तुळजाई पाती क्षणात दाटून आली.
इतकी सालं गुदरली. शिवबाराजांच्या राणीवशात कन्यारत्नांचं उंच टिपेचं रडणं कैक वेळा घुमलं होतं, पण बाळकृष्णाचं बसकं रडणं आजवर कधी उठलं नव्हतं. म्हणूनच जिजाऊंचे डोळे पाणभरे झाले कृतार्थतेने. मुलाच्या दर्शनाने आऊपण धन्य होते, पण नातवाच्या दर्शनाने अवघी स्त्री पण धन्य होते. स्वतःला सावरीत जिजाऊंनी गोजाकाला विचारले, कुणासारखे का दिसतात बाळराजे? जितनीत राजेसाहेबावानी. राजेसाहेब. जिजाऊंच्या डोळ्यांसमोर शिवाजीराजांची मूर्ती क्षणात उभी ठाकली. घोड्याच्या पाठीवरून धामेजत धावणी करून ते कुठल्या मुलखात असतील अंबा जाणे. राजे उपजले तेव्हा इकडची स्वारी अशीच उन्हातानात दौडीवर होती. आज शिवबाराजांच्या पोटी बाळराजे आले आणि राजेही तसेच दौडीवर. भोसल्यांच्या पुरुषांना मागल्या कबिल्याचा पायगोवा राहत नाही हेच खरे. जगदंब जगदंब करीत जिजाऊंनी एक निश्वास सोडला. कितीतरी उदंडकड त्या निश्वासात भरले होते. राजे नाहीत, निदान त्यांची यादगीर म्हणून त्यांचे बाळराजे तरी डोळ्यावर बघावे म्हणून जिजाऊंनी दालनाच्या दगडी उंबरठ्यावर आपला सोनपुतळ पाय ठेवला. आतल्या शिसवी मंचकावर सईबाईंच्या कुशीतून उफाळलेले रडणे भोवतीच्या दगडी भिंतींवर रोमांच उठवीत होते. उंबरठ्यातच उभे राहून ते कानभर ऐकताच जिजाऊ भानावर आल्या. आपल्या उतावळ्या मनाचे त्यांनाच हसू आले. 5वी झाल्याखेरीज बाळंतिणीच्या सोयर पडलेल्या दालनात जायचे नसते. त्या विचाराबरोबर क्षणभर त्या जखडबंद झाल्या. उंबरठ्यावर टाकला पाय त्यांनी तसाच मागे घेतला. नेसूच्या निरीजवळ खोचलेली मोहराजड थैली त्यांनी खेचून हातात घेतली. सतका उतरा बाळराजांचा गोजाबाई म्हणत वाकून त्यांनी ती थैली उंबरठ्याच्या आत ठेवली. शांत चालीने आणि भरल्या मनाने त्या आपल्या खाजगीच्या महालाकडे चालल्या. त्यावेळी किल्ले पुरंदरच्या चारी बाजूंचे बुलंद बुरुज आपले तोफांचे कंठ फोडून माथ्यावरच्या मावळी निळ्या वैशाखी आभाळाला खबर देत होते. राजश्रिया विरजित सकळ गुणमंडित भोसले कुलावतंस श्रीमान शिवाजीराजे भोसले यांच्या थोरल्या नाणी सरकार वज्रचुडे मंडित सईबाई साहेब प्रसूत झाल्या, पुत्ररत्न प्राप्त झाले. आणि ती खबर ऐकून किल्ले पुरंदरवरच्या सगळ्या रावळातले देव आपोआप सोयरात पडत होते. पुरंदरच्या सदर महालात बैठकीवर बसून जिजाबाई खलित्यांचे मायने सांगत होत्या. समोर बसलेले बाळकृष्णपंत हनुमंते ते मायने आणि मजकूर कागदावर उतरून घेत होते. बाहेर 18 कारखान्यातील असामींना पांढऱ्या गलमिशांचे गोमाजी नाईक पानसंबळ खांद्यावरच्या परातीतील साखर मुठीमुठींनी वाटत होते. कुणीतरी लकटीने गोमाजीबाबांच्याच तोंडात साखरमूठ भरली. तिचे निसटते कण गोमाजीबाबांच्या पांढऱ्या गोट मिशीत अडकले होते. गोमाजींना डिवचण्यासाठी एक तरणा मावळा म्हणाला, नाईक, लय लहानी मूठ हाय तुमची. त्याच्याकडे डोळे वटारून बघत गोमाजी बाबा गरजले, मोहर ये, परातच वत्तो तुझ्या थोबाडात. आणि गोमाजी स्वतःवरच खुश होऊन मान मागे टाकून कल्ले थरकवीत दिलखुलास हसले. सदर महालात खलित्यांच्या लाल फासबंदांच्या थैल्या तयार झाल्या. थैल्या ठेवलेल्या तपकाला जिजाबाईंनी उजव्या हाताचा दस्तुरी स्पर्श केला. सदरेच्या भिंतीशी उभ्या असलेल्या खबरगिरांच्या पथकातील एक खबरगीर सामोरा आला. आऊसाहेबांना मुजरा करून आणि बाळकृष्णपंतांच्या हातून आपापली थैली घेऊन बाहेर पडू लागला. फलटण, तळबीड, सिंदखेड, बंगरूळ चौक चव्हाटा त्या थैल्या जाणार होत्या. जिजाबाईंनी शेवटची थैली आपल्या हातात घेतली. त्यांच्यासमोर मावळ पट्ट्यातील नामांकित खबरगीर विश्वास नानाजी मुसेखोरेकर उभा होता. त्याच्या हातात ती थैली देत जिजाबाई म्हणाल्या, विश्वासराव, जातीनिशी ही थैली राजांना रुजू होईल असे कर. आमचा सांगावा सांग की जरूर निघून येणे. पुत्ररत्न उपजले. जी म्हणत विश्वासरावाने थैली धरला हात आपल्या माथ्याला लावून जिजाऊंना मुजरा भरला. विश्वासराव सदर महालाबाहेर पडला. धावणीची वाट बिनगोरी आहे की नाही हे टेहळण्यासाठी जासुदांचा नाईक बहिर्जी राजांच्या घोडदळापुढे एका मजलेवर दौडत होता. सुपे जवळ आले. बहिर्जींच्या घार नजरेला एक स्वार सामनेच दौड घेत येताना दिसला. झटकन बहिर्जीने आपल्या उजव्या तळहाताची झड कपाळावर चढवली. डोळे बारीक करीत त्या स्वाराचा कानोसा घेतला. त्याच्या घोड्यावरच्या मावळीजिनाची खूण चांगली पटताच टाच मारून धूळफेकीत आपला घोडा एकदम पुढे काढून दौडत्या टापेने क्षणात त्या स्वाराला गाठला. बहिर्जीला बघताच समोरचा विश्वास पायउतार झाला. काय खबर आहे विश्वास? मुजरा घालणाऱ्या विश्वासला बहिर्जीने लगोलग चाचपून पाहिलं. लई नामी खबर हाय नाईक. धन्यासनी बाळकीसनं झालं. पुरंदरावरनं मासाहेबांची थैली निघून आलं नवं. विश्वासने आपला दाटला उत्साह तळपत्या डोळ्यांनी फोडला. धन्याचं बाळकीसनं? कवा?
भले रे माझ्या भातदरा, म्हणत भैरजीने मान मोडून जिनावरून खाली चटकी छलांग घेतली. आपण राजांच्या खबरगीर खात्याचे नाईक आहोत. विश्वास एक मामूली खबरगीर आहे हे विसरून भैरजीने सरसे होत विश्वासची थेर उठभेर घेतली. त्याचे खांदे थोपटले. वळीव पावसाचा मारा होणार ही इशारत देणारा भन्नाट वारा सुटला होता. लगबगीनं भैरजीनं आपल्या घोड्याचा मोहरा माघारा वळवला. विश्वासला राजांच्या सामने रुजू करण्यासाठी तो विश्वाससह मागच्या मजलीकडे चौपट दौडू लागला. राजांचे घोडदळ नजर टप्प्यात येताच त्या दोघांनी आपल्या जनावरांची धावणी कदंबाच केली. धीम्या चालीची घोडी घेऊन ते राजांच्या समोर आले. पाय उतार होऊन दोघांनीही झटक्यात राजांना अदबमुजरे रुजू केले. राजांच्या पाठीवर कायदे आखडलेले घोडदळाचे मावळे श्वास रोखून उभे होते. इकडे आभाळाच्या शिवारात वळीव पावसाच्या ढगांनी मेंढी कळपासारखा केव्हा जमाव धरला ते कुणालाही कळले सुद्धा नाही. राजे कुम्मेत जातीच्या तपकिरी उमद्या जनावरावर मानबुलंद बैठक जमवून बसलेले होते. घोड्याचे भगवे रेशमी कायदे त्यांनी आपल्या अंगठीधारी सडक बोटांनी आखडून धरले होते. कपाळीचे 2 दलांचे आडवे शिवगंध, छातीकडे धारदार नाकाचा तरतरीत शेंडा, कानशिलाकडे निमुळते होत गेलेले, दोन्ही डोळ्यात 2 सूर्य वागविणारे लांबट डोळे, उबट शंखासारखी रंगसतेज मुद्रा, छातीच्या ठोकेदौडीशी कान लावून विसावलेली कंठातील 64 कवळ्यांची आई भवानीची पावनमाळ, असे ते राजयोगी रूप होते. धावणीत घोड्यांच्या टापांखाली उसळलेली तांबड धूळ त्यांच्या पांढऱ्या शुभ्र टोपावर आणि काळ्याशार दाढीवर उतरून सार्थकी लागली होती. भैरजीला बघताच राजांच्या रक्त जागल्या रसरशीत ओठातून काळजाची ठाव घेणारी सोनेरी बोलांची चलाक कबुतरे क्षणात उडाली. बोला नाईक, सीताप पाठमोरे वळायला कोण वजह? काही आफत? राजांच्या उजव्या भुवईने वर चढत कमानी बाग धरला. नाही धनी, ह्यो इस्वास पुरंदरावयनं मायसाहेबांची थैली घेऊन आला. लई खुशीची खबर हाय. थोरल्या राणीबाई साहेबसनी बाळकिसन झालं. धाकलं धनी आलं कालच्या बेस्तरवारी. अस्स, जगदंब जगदंब. राजांच्या कपाळीचे शिवगंध सईबाईंच्या सावळ्या मुद्रेच्या आठवणीने क्षणभर आक्रसले. नकळतच त्यांच्या हाताची सडक बोटे छातीवरच्या माळ्यातील सफेद कवड्यांवरून फिरली. दुसऱ्याच क्षणी आपल्या तळहाताचा भार जिनावर टाकीत राजे मान मोडून घोडउतार झाले. शांत पावली विश्वासजवळ जात त्यांनी काही न बोलता त्याचा खांदा हळूवार थोपटला आणि आपल्या डाव्या हातीचे सोनकडे झटकन खेचून त्यांनी ते विश्वासला दिले. मागच्या घोडदळातील मानकोजी, मुरारबाजी, येसाजी, तानाजी ही हरोलीच्या दौडीची मंडळी केव्हाच पाय उतार झाली होती. त्यांना दौडीतले मावळे पगड्यांना झटके देत कसली खबर म्हणून विचारू लागले. ढगात उठलेला विजेचा प्रकाश लोट क्षणाक मुलूकभर पसरतो तशी ती खबर घोडदळाभर पसरली. ती ऐकताना न राहवून एका मावळ्याने नरड्याची घाटी फुलवीत आभाळाकडे मान उडवीत किलकारी दिली. आई भवानीचा उदो उदो, हर हर महादेव. सगळे घोडदळ ती किलकारी पुन्हा तशीच उचलताना रोमांचून उठले. राजांनी मागे वळून हसत आपल्या जानकुर्बान मावळ्यांना एकदा नजर दिली. विश्वासने दिलेली थैली डोळे मिटून आपल्या कपाळीच्या शिवगंधावर टेकवून शेजारी असलेल्या निळोपंत बहुलकरांच्या हाती दिली. निळोपंतांच्या तोंडून पत्रातील जिजाबाईचे बोल खडे होऊ लागले. ज्येष्ठ शुद्ध द्वादशेस गुरुवारी 10व्या घटिकेस थोरल्या सुनबाईस पुत्ररत्न प्राप्त झाले. जगदंबेच्या आशीर्वादाने करून आम्ही थोरल्या आऊ झालो. त्या बोलांनी राजांचे मन न्हाऊन निघाले. धावणीचा शिनोटा पार पसार झाला. निळोपंतांनी पत्र पुन्हा थैलीत घालून लाल गोंद्यांचा फासबंद आवळला आणि सप 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 करीत टपटपीत पानथेंबांची टिपरी घुमवीत वळीवाने आपली बेहोश मारगिरी सुरू केली. हा हा म्हणता राजांच्यासह सारे वेडावल्या आकाशाखाली निथळून निघाले. राजांच्या टोपावरची दाढीवरची तांबळ माती वळीवानं पार पिटाळून लावली. तिची जागा पावसाच्या मोतीथेंबांनी घेतली. वळीवधारात न्हाऊन निघालेल्या राजांच्या छातीवरच्या जाम्याला कवड्यांची माळ चिकटली. अभिषेक पात्रातून वर्षणाऱ्या जलाधारांचे नितळ शिवलिंग दिसावे तसे ते रूप होते सह्याद्रीच्या शिवाचे. पुरंदरच्या परतीवरचा राजांचा शेवटचा मुक्काम पुण्याच्या लाल महालात पडला. या लाल महालाशी त्यांच्या कैक आठवणी जखडबंद झाल्या होत्या. उमर कवळिकीची असताना याच लाल महालाच्या उंबरठ्यावरचे माथा भरले माप लवंडून सईबाई राजांच्या पत्नी म्हणून आल्या. त्यावेळी एवढं भलं मोठं माप यांना दिसलं कसं नाही याचं राजांना हसू आलं होतं. आज त्यांना
आपल्या त्या विचारानं हसू येत होतं. रायगडावर सईबाईंच्या महालात ही लग्नातील आठवण चिराखदानांच्या मंद प्रकाशात राजांनी अनेक वेळा बोलून दाखवली होती. त्या आठवणी मनात घोळवीत राजे लाल महालाच्या माळवदावर आले. हात जोडून त्यांनी उगवत्या सूर्याचे डोळाभर दर्शन घेतले. भोवतीचे छोटेखानी पुणे न्याहाळले. केदारवेस, कुंभारवेस यांची तटबंदी धरलेले छोटेखानी पुणे दुर्डीतल्या दह्याच्या लोटक्यासारखे दिसत होते. ते बघता बघता राजांना 15 सालापूर्वीचा काळ आठवला. 15 वर्षापूर्वी हे सगळं गावठाण तसनस झालं होतं. त्याचं सुरूर पण चुकून गेलं होतं. या बेचिराख माथीला आऊसाहेबांनी बोलतं केलं. मासाहेबांचा हात पाठीवर घेऊन या बरड जहागिरीत सोन्याचा फाळ लावलेल्या नांगरांच्या खुंटाळीला आम्ही हात घातला. इथंच आमच्या मनसुब्याला श्री गणेशा शुभशुकून सांगायला आम्हाला गजाननाच्या मूर्तीनं दर्शन दिलं. त्या मूर्तीची आठवण येताच राजे विचारात हरवले. श्रींच्या गोमट्या राज्याची अनभाग आम्ही रायरेश्वरावर घेतली. हर मुनसुब्यात यश देण्यास प्रत्यक्ष श्रीच समर्थ झाले. आजवर आऊसाहेबांच्या 2 चंद्रशाट डोळ्यांनी आमच्या मस्तकावर ममतेची बरसात केली. आता बाळराजांच्या रूपानं 2 हात आमच्या पाठीशी आले. सारी श्रींची कृपा. प्रसन्न शांत मनाने राजे महालात आले. चौरंगावर तबकात ठेवलेल्या केसरी टोपावर त्यांची नजर गेली. जवळ जाऊन त्या टोपाला आपल्या उजव्या हाताची बोटे भिडवून ती छातीला लावून राजांनी त्या टोपाला वंदन केले. दोन्ही हातांनी अलगद उचलून त्यांनी ते आपल्या मस्तकावर घेतला आणि राजे महालाच्या सदरेवर आले. मानकोजीने मुजरा घालून पुरंदरच्या धावणीसाठी घोडी तयार असल्याची वर्दी दिली. तांबड्या कुंमेत घोड्याला तबेल्यात ठाणबंद करून मानकोजींनी राजांची लाडकी काळ्याभोर रंगाची कृष्णा घोडी धावणीसाठी तयार ठेवली होती. तिच्या काळ्याभोर पाठीला हात लावून राजांनी तो मस्तकाला भिडवला. रिकिबीत पाय भरून झेपावत पक्की मांड घेतली. तेव्हा राजांच्या ओठातून शब्द निघाले. सरनोबत विघ्नहर्त्याचं दर्शन घेऊन मगच पुढे कूच करू. जी. मानकोजींनी पगडी डोलावली. मानकोजी, मुरारबाजी, तान्हाजी, संभाजी कावजी, सुभानजी यांच्यासह राजे पुण्याच्या कसब्यातील गणेश दर्शनासाठी धीम्या चालीने निघाले. गजाननाचे दर्शन घेऊन प्रसन्न झालेल्या खाशांनी घोड्यांना टाचा भरल्या. सारे पुरंदरच्या वाटेला लागले. नकळतच सगळ्या घोडतुकडीच्या धावणीची गती नेहमीपेक्षा वाढली होती. राजे आपल्या बाळराजांचं आणि त्यांचे साथीदार आपल्या धाकल्या धन्याचं चित्र कल्पनेने स्वतःशीच रेखाटीत होते. पुरंदर नजरेत आला. राजांना सामोरे जाण्यासाठी गडपायथ्याशी उतरलेले किल्लेदार नेताजी पुढे आले. त्यांचा मुजरा आपलासा करीत राजे तांबड्या अस्तराच्या पालखीत बसले. झुपकेदार राजगोंड्यांची वादी त्यांनी मुठीत पकडली. जय भवानी असे पुटपुटत भोयांनी पालखीला खांदे दिले. भोई गड चढू लागले. बालेकिल्ल्याच्या सरदरवाजातून पालखी जाताना दरवाजावरची नौबत दुमदुमली. ती थेट राणीवशाच्या महालात पोचली होती. भोयांनी पालखी ठाण केली. राजे बालेकिल्ल्याच्या पायऱ्या चढून आले. एकवार मागे वळून त्यांनी भक्कम माचीचे हात पसरलेल्या पुरंदरावर टेहळती नजर फिरवली आणि झपाझप कदम उचलीत झडणारे मुजरे आपलेसे करीत ते थेट दरुणी महालाकडे चालले. दरुणी महालाच्या दालनाच्या दरवाजात उभ्या असलेल्या पहारेकऱ्याच्या हातात त्यांनी कमरेची जमदाड दिली. उंबरठ्याजवळ पायातील बागदार मोजड्या उतरल्या आणि समयात येवणाऱ्या शांत दालनात पाऊल टाकले. समोरच सईबाईंच्या मंचकाशेजारी उभ्या असलेल्या हसमुख आईसाहेबांना पाहताच ते झटकन कमरेत वाकले. त्यांच्या गळ्यातील कवड्यांची माळ ओळंबली. उजवा हात 3 वेळा फरसबंदीकडे नेत त्यांनी तो छातीला भिडवून मुजरा रुजू केला. जिजाऊ हसतच 5 पावलं पुढे आल्या. त्यांचे चरण शिवून राजांनी आपला उजवा हात स्वतःच्या मस्तकी लावला. जिजाबाईंनी त्यांच्या हातात एक मोहराजड थैली दिली. आम्हाला वाटलं बाळाच्या बारशाचं तरी भान तुम्हाला मुलुकगिरीत राहतं की नाही कोण जाणे, म्हणत जिजाबाईंनी हसत राजांच्या टोपावर आपला हात ठेवीत त्यांना वर उठवले. शांतपणे त्या सईबाईंच्या मंचकाजवळ गेल्या. सुनबाई म्हणून त्यांनी एक हळुवार साद घातली. सईबाईंनी जडावलेले डोळे उघडले. जिजाबाईंना पाहताच त्यांना नमस्कार करण्यासाठी त्या मंचकावर उठून बसण्याची कोशिश करू लागल्या. राहू दे म्हणत जिजाबाईंनी त्यांना बळेच शांत केले आणि त्यांच्या कुशीतील दुपट्यात लपेटलेल्या चळवळ्या बाळराजांना अलगद उचलताना जिजाबाई म्हणाल्या, तुमची स्वारी गडावर आली, जागत्या राहा. मोहरांच्या थैलीचा सत्का बाळराजांवरून उतरून राजांनी ती थैली एका तबकात ठेवली. हातातील बाळराजे हसत जिजाबाईंनी राजांच्या हातात दिले. किंचित वाकून हलक्या हातांनी ते गोड ओझे आपल्याकडे घेताना नकळतच राजांची घारी नजर मंचकाकडे गेली. डोळ्यांना डोळे क्षणमात्र भिडले. क्षेमकुशल नजरेतच विचारले गेले. हातातील धडपडणाऱ्या बाळजीवाकडे बघताना राजांच्या डोळ्यातले भाव क्षणात बदलले.
गनिमांवर एल्गाली चाल करताना आग वर्षविणारे त्यांचे निमुळते डोळे हातातील कोवळ्या जीवावर वात्सल्याची मूक बरसात करू लागले. बाळराजांच्या बिटबिट्या सतेज डोळ्यात पाहताना राजांचे भान हरपले होते. मंचकावरून सईबाई आणि शेजारी उभ्या असलेल्या जिजाबाई राजांच्या त्या रूपाकडे कौतुक भरल्या नजरेने पाहत होत्या. 3 पिढ्यांचा तो अतिशय बोलका मुखसंवाद फक्त शांतपणे जळण्याची ताकद असलेल्या भोवतीच्या समयांनाच कळत होता. नकळत जिजाबाईंची नजर दरवाजाकडे गेली. तिथे उंबरठ्याबाहेर उत्सुकलेल्या डोळ्यांची राजांची खास मंडळी दाटीवाटीने उभी होती. जिजाबाईंची नजर वळताच त्यांनी तिथूनच अदबमुजरे केले. त्या मंडळीत मानकोजी, सुभानजी, संभाजी कावजी, येसाजी, तानाजी, नूरखान बेग सारे मीठ जागते इमान होते. त्या सर्वांना आपले धाकले धनी एकदा नजर पडावेत असे वाटत होते. त्या मोहऱ्यानेच ते सारे उंबरठ्यावर दाटले होते. त्यांच्यावरची नजर उचलून राजांच्याकडे पाहत जिजाबाई हसत म्हणाल्या, पहिला बाळ म्हणजे खाशी कौतुकाची बाब नाही राजे? मतलब मासाहेब? आमच्या ध्यानी नाही आलं. राजांची पुत्रदर्शनाची समाधी भंगली. नाही म्हणजे हमेशा तुमच्या खांद्याला खांदा भिडवून तुमच्याबरोबर दौडणारी खाशी मंडळी दरवाजातच खोळंबलीत. त्यांनाही बाळराजांना पाहावंसं वाटतंय. जिजाऊंच्या त्या बोलांनी राजे प्रसन्न हसले. आपल्या हातातील बाळराजांना जिजाबाईंच्या हाती देत त्यांनी मागे वळून साऱ्यांना दालनात येण्यासाठी हाताची इशारत केली. तशी सारी मंडळी दालनात आली. फक्त नूरखान बेग बाहेर राहिला. मुघलाने राजांच्या राणीवशात कसे कदम टाकायचे त्याची अडचण राजांनी हेरली. खान, तुम्ही का थांबलात? बेशक आत या. राजांनीच त्यांची कोंडी फोडली. नूरखानही आत आला. जिजाबाईंनी बाळराजांना मानकोजीच्या हाती दिले. भुवया चढवीत डोकीवरची पगडी डोलवून त्यांनी बाळराजांना डोळाभर पाहून संभाजी कावजीच्या थोराड हातात दिले. हा करीत संभाजीने बाळराजांना आपल्या हातात अलगद घेतले. तशा जिजाबाई म्हणाल्या, सांभाळून घे रे बाबा. उभं अरबी घोडं पोटाखाली मान घालून उचलणारा तू अजून बाळराजांची मान नाही धरली. सगळेजण त्या बोलांनी दिलखुलास हसले. छ्या, एवढं ग्वाड वज कळत नाही वय मासाब, म्हणत संभाजीने आपली बाजू सावरण्याचा प्रयत्न करीत बाळराजांना तानाजीच्या बळजोर हाती दिले. बाळराजांना हाती देताना तानाजीच्या भरगच्च मिशा ताठरल्या. तो संभाजीला म्हणाला, हां, तेवढं बोलू नको. मासाब म्हणतात ते खरं हाय बरं का मासाब. जुन्नरच्या चालीत ह्यो मी होतो पागतलं घोडी बाहेर काढाय. पागावरलं धारकरी आम्ही कापून काढलं. म्या तिघीनं घोड्याचं बंद कापलं. आम्ही सारी घोडी बाहेर काढायला लागलो तर हा गनिमाचं याक हत्यारबंद भिर मारो मारो ओरडत थेट चाल करून आलं. ह्यो म्हणाला, तानाजीराव निस्ता पट्टा घुमवत माझ्याबरोबर या, गमजा धावतो. आणि चाल करून आलेल्या धारकऱ्यांवर ह्यो पट्टा पागत आलंच याक घोडं त्याच्या पोटाखाली मान घालून उचलून हर हर महादेव ओरडत थैथै नाचत धावला की. ह्याचं भूतावानी ध्यान बघून ते बेचारं तोबा तोबा करीत पळालं. असा यो संभाजी हाय. तानाजीच्या रांगड्या विनोदानं राजांसह सगळे खुशदिल होऊन हसले. नूरखान बेगाने बाळराजांना पाहून काढलेले कैसा सुरूर बच्चा आहे हे उद्गार त्या हास्यातच कुणाला ऐकू गेले नाहीत. बाळराजांना पाहून सारेजण बाहेर पडले. राजांना आणि सईबाईंना मोकळे बोलता यावे म्हणून जिजाबाई तर केव्हाच आपल्या महालाकडे निघून गेल्या होत्या. हातातील बाळराजांना सईबाईंच्या कुशीत ठेवून राजे मंचकाच्या कोपऱ्यावर टेकले. शब्दांना कशी चाल द्यावी हे दोघांनाही उकलत नव्हते. इतक्यात इंगळांवर ओवा घातलेली धूर उसळती धुनी हातात घेऊन एक कुणबीन दालनाच्या दरवाज्यात डोकावली. राजांना आत बघताच ती गडबडून गेली. धुनीची पाटी सावरून डोकीवरचा पदर कसा सावरावा हेच तिला सुधरेना. गोंधळून ती माघारी परतणार एवढ्यात राजांनीच तिला ये असा हाताने विश्वास दिला. आत येऊन भिंतीच्या कडेकडेने लगबगीने जात तिने सईबाईंच्या मंचकाखाली हातातील धुनीची लोखंडी पाटी सारली. गडबडीने डोकीवरचा पदर नीट केला आणि तसे करताना उगाच आपल्या बांगड्यांचा आवाज मोठा झाला असे वाटून ती स्वतःशीच शरमली. आल्या पावलीच ती भिंतीच्या कडेकडेने पटकन दालनाबाहेर निसटली. तिने ठेवलेल्या धुनीतील ओव्याचा धुराचा उग्र मधुर वास राजांच्या आई आणि सईबाईंच्या नाकाला जाणवला. त्या वासाबरोबरच त्यांची नजर एकमेकांना भिडली. दोघेही शांत सुंदर हसले. डोळेच उदंड बोलून गेले. तब्येतीस आराम? राजांनी विचारले. काही न बोलता शांतपणे डोळे मिटून सईबाई हसल्या. ओव्याच्या तिखट धुराने बाळराजांनी खुसफुसायला सुरुवात केली. येतो आम्ही, म्हणत राजे उठले आणि बाळाचे हात क्षणभर ओंजळीत दाबून दरवाजाकडे चालू लागले. धुराने भरल्या दालनातून धीर पुरुष चालत होता. त्यांच्या पाठमोऱ्या चालीकडे बघताना
सईबाईंची तृप्त नजर त्यांच्या टोपातील ऐटदारपणे डुलणाऱ्या मोतीलगावर स्थिरावली. त्या मोतीलगाबरोबर त्यांचे मनपाखरू डुलत होते. त्यांना सांगत होते, 3 मुलींच्या पाठीवर हे बाळराजे झाले. त्यांना भरल्या डोळ्यांनी बघून परतणारी स्वारी आता केवढी पोक्त दिसते. एरवी मुलूकभर धावणी करताना पाठीवर धुळलोट घेत दौडणारी स्वारी आमच्या महालातून बाहेर पडताना मात्र पाठीवर ओव्याचा धुरलोट घेऊन चालली आहे. कुंकूबळ असावं तर असं. सईबाईंच्या महालातून बाहेर पडलेले राजे तसेच जिजाबाईंच्या महालात दाखल झाले. खबर मिळाल्यापासून बाळराजांसाठी एखादं साजरं नाव शोधण्यासाठी तरी फुरसत मिळाली की नाही राजे? राजांनी आपल्या शेजारी बैठकीवर बसण्याची इशारत करीत जिजाबाईंना जाप केला. नाही मासाहेब, आम्हाला तुमच्या खलित्यातील एकाच बाबीची सारखी याद लागली. न बसता उभे राहून राजे अदबीनं बोलत होते. कोणत्या? आम्ही थोरल्या आऊ झालो या तुमच्या बोलांची. म्हणजे बाळराजांसाठी आम्हीच नाव शोधलं पाहिजे म्हणा की. आम्ही ते केव्हाच योजून आहोत. पण पहिला बाळ म्हणजे खाशी कौतुकाची बाब नाही राजे? पुन्हा आईसाहेबांनी तोच सवाल टाकला. त्या सवालाने त्यांच्यासमोर उभे असलेले राजे आता मात्र पुरते जाया झाले. काय बोलावे, कसा जाब द्यावा? मतलब मासाहेब, आमची काही गल्लत? राजे घोटाळले, अडखळले. तशी गल्लत नाही, पण गड चढून येताच कधी नव्हे ते पायांवर पाणी घ्यायच्या आधीच सीधे दरुणी महालात आलात. कसं? जिजाऊंनी हसून विचारले. राजांच्या धारदार नाकाजवळच्या निमुळत्या डोळ्यांवरच्या पापण्या त्या बोलांनी क्षणभर लावल्या. दुसऱ्याच क्षणी मुजरा घालीत राजे वळले. त्यांच्या पाठमोऱ्या मूर्तीकडे बघणाऱ्या आऊसाहेबांची नजर अवखळपणे हिंदकळणाऱ्या मोतीलगावर स्थिरावली. त्या मोतीलगावर पंख पसरून बसलेले त्यांचे मातृहृदय त्यांना सांगत होते, एवढ्या दौडी घेतात. आता बाळराजांचे आबा झाले तरी ते राजांचं पोरपण काही गेलं नाही. ते कधीच जाऊ नये. फर्जंद असावेत तर असे. जिजाबाई त्या विचारांनी स्वतःशीच हसल्या. त्यावेळी राजे महालाबाहेरच्या चौकात घंगाळातील पाणी गडव्याने पायांवर घेत होते. त्यांच्या टोपाला लगटलेली मोतीलग मात्र स्थिर होती.